नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर वैशालीताई पडघाण, ज्या BAMS आहेत आणि अध्यक्ष आहेत निमा संघटनेच्या. नमस्कार. ताई, मला सांगा की निमा संघटनाची स्थापना कधी व कशासाठी करण्यात आली आणि काय नेमकं मध्ये काम केलं जातं? नक्की. निमा म्हणजेच नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन पूर्ण भारतामध्ये 75 वर्षापासून ही काम करत आहे. म्हणजे जवळजवळ आपली स्वातंत्र्य आणि निमाची स्थापना ही साधारणतः एकाच याच्यामध्ये झालेली आहे. तर ही संघटना जी आहे ही BMS, BUMS हे जे सगळे आहेत म्हणजे आयुर्वेद, युनानी पदवीधर ह्यांच्या न्याय हक्कांसाठी काम करण्याचं विशेषतः काम करते. मला सांगा की याची नेमकी पार्श्वभूमी काय आणि आतापर्यंत जे आपण पद भूषवलेलं आहे, तर आपला आतापर्यंतचा जो काही प्रवास आहे या जी आपली संघटना आहे संघटनेमधलं त्याबद्दल सांगा. ही संघटना मी जसं सांगितलं की BMS म्हणजे आयुर्वेद आणि युनानी पदवीधरांच्या न्याय हक्कांसाठी काम करते आणि सोबतच खूप चांगले सोशल उपक्रम आम्ही राबवतो. एक साधारणतः 1,12,000 पदवीधर महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 8.5 लाखापर्यंत आयुर्वेद पदवीधर हे आपल्या देशामध्ये आहेत. म्हणजे एवढं सगळेजणं जेव्हा असतात तेव्हा म्हणजे खाजगी व्यवसाय करत आहेत. काही सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे, काही प्रायव्हेट काही नोकऱ्या आहेत किंवा 108 ॲम्ब्युलन्स आहेत, ह्याच्यावरती आमचे सगळे पदवीधर काम करतात. आणि अतिशय म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये पण NRHM आहे, आयुष आहे, ह्याच्यामध्ये अगदी छोट्या-छोट्या खेड्यापाड्यांमध्ये आमचे डॉक्टर्स हे काम करताना दिसतात. कोविडमध्ये अतिशय उत्कृष्ट सेवा आमच्या सगळ्या डॉक्टरांनी दिलेली आहे. 108 ॲम्ब्युलन्सवरती दिवस-रात्र त्यांचं कार्य चालू आहे. पण मग त्यांचे बरेच काही अडचणी आहेत, काही प्रश्न आहेत, जे अजूनही सरकारने मार्गी लावलेले नाहीत. तर त्यांच्यासाठी कळकळीने काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आमचं कार्य आहे. पण त्याच्यासोबत आम्ही डॉक्टर आहे आणि सामाजिक बांधिलकी जपणं हे डॉक्टरांचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. हे जाणून आम्ही खूप वेगवेगळे उपक्रम आहेत ते ह्याच्यासाठी राबवत असतो. साधारणतः बुलढाण्यामध्ये निमाची स्थापना ही 27 वर्षापासून झालेली आहे. डॉक्टर गजानन पडघाण आले, डॉक्टर आशुतोष कुलकर्णी हे अकोल्याहून आले आणि ह्यांनी इथे ही स्थापना केली आणि प्रत्येक BMS, BUMS स्टुडंट इकडचा किंवा प्रॅक्टिशनर ह्याचा मेंबर व्हावा यासाठी अतिशय अथक असे प्रयत्न केलेत. मॅडम, या संघटनेच्या माध्यमातून आपण बोललात किंवा सामाजिक कामं देखील केली जातात. कोरोना काळात देखील आपल्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून बरेचसे समाजोपयोगी कामं त्यावेळी झालेली आहेत. काय नेमकं सामाजिक कामं करत असताना ज्या काही संघटनेतील तुमचे सदस्य असतील त्यांच्या नेमक्या शासनाकडे काय मागण्या आहेत, काय त्या अद्यापही त्या मंजूर झालेल्या आहेत? मागण्यांविषयी थोडंसं नंतर बोलते. पहिल्यांदा आम्ही काय काम करतो हे थोडंसं सांगते म्हणजे आमची ओळख होईल. म्हणजे फक्तच आमचे प्रश्न नाही तर मी जसं म्हटलं समाजभिमुख अशी आमची संघटना आहे. फॅमिली प्लॅनिंग वेलफेअर ह्याच्यामध्ये आम्ही काम करतो. म्हणजे कुटुंब कल्याणचे ऑपरेशन्स असतील ह्याच्यासाठी काम चालतात. त्याच्यानंतर वृद्धांसाठी जेही वृद्धाश्रम असतात किंवा डायबिटीस असोसिएशन आहे तर त्यांच्यामध्ये जाऊन आम्ही त्यांचे चेकअप्स आहे, हेल्थ चेकअप्स आहे, ब्लड चेकअप्स आहेत, त्यांच्यासाठी फ्री मेडिसिन देऊ शकू का, म्हणजे ह्या सगळ्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. नंतर एक कॅन्सर, ओव्हॅरियन कॅन्सर जो आहे त्याच्या डिटेक्शनसाठी एक मोठा ड्राईव्ह आम्ही वर्षभर राबवला. त्याच्यासाठी तपासण्या केल्या आम्ही. म्हणजे हा अवेअरनेस आणि मग काही आम्ही जे डिटेक्ट झाले त्यांना पुढे फॉलोअप पुढेही पाठवलं. त्यानंतर एक ॲनेमियासाठी पूर्ण एक वर्षभर म्हणजे एक आम्ही ठरवून त्यानुसार एक काम वुमन्स फोरम आमची करते. ॲनेमियासाठी आम्ही काम केलं की HB डिटेक्शन करणं, त्याच्यामध्ये आहार, विहार, औषधी ह्यांचा पूर्णपणे म्हणजे बायकांना अवेअरनेस देणं. कारण भारतामध्ये स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण आणि ॲनेमिया पांडुताचं प्रमाण खूप जास्त आहे. तर त्याच्यासाठी आम्ही काम केलं. मग औषधं वाटप केलं, त्याचा फॉलोअप ठेवला
आणि आता कोरोना काळामध्ये मी मागेच म्हटलं तर त्याच्यासाठी आम्ही ब्लड डोनेशनचा एक मोठा एक दुसऱ्या एका ह्या संस्थेसोबत एक मोठा ड्राईव्ह केला. त्याच्यामध्ये जवळजवळ मला आनंद वाटेल की 70,000 बॉटल बॅग्स आम्ही ब्लडचं कलेक्शन केलं आणि त्याचं खरोखर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये पण नाव नोंदलं गेलं. यावर्षी आम्ही ऑर्गन डोनेशनसाठी काम करत आहे की हा जो कन्सेप्ट आहे बाकी देशांमध्ये खूप राबवला जातो किंवा केला जातो, पण आपल्यामध्ये जे मिसकन्सेप्ट्स आहेत की मेल्यानंतर आपल्याला जे काही सगळ्या रिच्युअल्स करणं हे खूप महत्त्वाचं वाटतं, तर ह्या गोष्टींकडे आपण थोडं दुर्लक्ष करतो. नेत्रदान अगदी सोपी गोष्ट आहे, पण तेही करत नाही. म्हणजे एका व्यक्तीने नेत्रदान केलं तर 2 लोकांना दृष्टी मिळणार. पण हा सगळा अवेअरनेस आपल्याकडे नाही आहे, तर त्याच्यासाठी आम्ही ती ड्राईव्ह करत आहोत. तर मला सांगायला आनंद वाटेल की 350 डॉक्टर्सनी आमच्या ते फॉर्म्स भरलेले आहेत. त्याचं कार्ड घेतलेलं आहे की म्हणजे जेव्हाही ती व्यक्ती ब्रेन डेड झाली आणि ते त्यांच्या जे नॉमिनीज असतात, वारसदार असतात, त्यांना हे कार्ड माहिती असतं आणि तशा प्रकारचं त्यांना ऑर्गन डोनेशनसाठी काम केलं जाईल. ताई मला सांगा की आपल्या निमा संघटनेच्या ज्या काही मागण्या आहे शासनाकडं, त्या नेमक्या काय आहेत? काय नाही? सर ॲक्च्युली आमची BMS आहे, BUMS आहे. म्हणजे MBBSच्या इक्वली आमची म्हणजे 12वी नंतर नीटची परीक्षा देऊन आमच्या ॲडमिशन्स होतात. आम्हाला म्हणजे 4.5 वर्षाचा करिक्युलम आहे. 1 वर्ष इंटर्नशिप आहे. म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये, रुरलमध्ये आम्ही काम केलं जातं. त्याच्यानंतर आम्हाला डिग्री आणि आम्हाला प्रॅक्टिस करायची परवानगी दिली जाते. पण एवढं असूनही सांगायला खेद वाटेल की एवढ्या वर्षापासूनचा हा कोर्स असूनही आम्हाला याच्यामध्ये दुय्यम वागणूक मिळाली जाते. आम्हाला नोकऱ्याच अवेलेबल नाही आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये फार कमी 1% म्हणावं लागेल एवढ्या नोकऱ्या आहेत. फक्त आता आयुर्वेद कॉलेजेस जे आहेत प्रायव्हेट झाले किंवा गव्हर्नमेंट झाले तिथे नोकऱ्या मिळतात. पण MPSCच्या थ्रू वगैरे तर MO म्हणून ही जी नोकरी आहे ही फार कमी आहे किंवा आम्हाला खालच्या लेवलची मिळते. म्हणजे क्लास 2, क्लास 3 अशा प्रकारची मिळते किंवा आयुष किंवा NRHMमधून आम्हाला नोकऱ्या मिळतात की ज्या आम्हाला परमनंट करतच नाहीत ते. त्याच्यामुळे ज्या फॅसिलिटीज मिळायला पाहिजे, जो इन्क्रिमेंट मिळाला पाहिजे तो आमच्या म्हणजे आज जवळ-जवळ खूप जण असे डॉक्टर्स आहेत की जे आता 12, 15, 17 वर्षापासून काम करत आहेत, पण ते अजूनही त्यांना परमनंट करणार नाही आणि त्यांनी तसंच लिहून घेतलेलं आहे की तुम्हाला परमनंट केल्या जाणार नाही. त्याच्यामुळे आता एक 2-1 महिन्यापूर्वी पण त्यांनी आमरण म्हणजे एक साखळी उपोषण केलं होतं त्यांच्या मागण्यासाठी. पण सरकार आम्हाला कोणत्याही प्रकारे अजूनही आश्वासन देत नाही. म्हणजे हे सगळ्यात वाईट आहे. शासनाला आता तुम्ही काय सांगाल की ह्या मागण्या मान्य केल्या गेल्या पाहिजे? आमच्या ज्या ह्या नोकऱ्यांची जी आहे किंवा परमनंट केलं जावं, आम्हाला सगळ्या इक्वल त्याच्यामध्ये वेतन दिलं जावं, सगळ्या सोयीसुविधा दिल्या जाव्या. आमच्या कारण आता कॉलेजेसला खूप परवानगी मिळत आहे सर. म्हणजे आता जवळजवळ 105 कॉलेजेस प्रायव्हेट आहेत आपल्याकडे. मग हे जे आता सगळे बाहेर येतील स्टुडंट, जवळजवळ 100, 150, 200ची कॅपॅसिटी 60, 100, 150 अशा प्रकारची कॅपॅसिटी एकेका कॉलेजची आहे. मग हे सगळे स्टुडंट बाहेर येऊन ह्यांना काय प्रकारे राहील? तर त्याच्यासाठी आम्हाला सरकारकडनं हीच अपेक्षा आहे की आमच्या नोकऱ्यांसाठी गव्हर्नमेंट जॉबसाठी अश्युअर केलं जावं आणि परमनंट करण्यात यावं. ते मला सांगा की सातत्यानं संघटन असलं की त्या संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरीय पुन्हा नॅशनल लेवलवर अशा विविध तुमच्या काय म्हणता येईल त्याला सभा घेतल्या जातात किंवा तुमची बैठक असेल समजा, तर अशा काही अधिवेशनं असतील ते झालेले आहेत का आणि कुठं झालेले आहेत, काय त्याबद्दल? नाही, ह्याचे रेग्युलर अधिवेशन होत असतात, कॉन्फरन्सेस होत असतात. जसं आम्ही डॉक्टर्स आहोत, त्याच्यामुळे निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण हे आमच्या CMEs म्हणतो आम्ही, हे डॉक्टरांसाठी खूप आवश्यक असतं. त्याच्यामुळे त्या प्रकारच्या CMEs तर कंटिन्यूअस चालू असतात. बुलढाण्यामध्ये झालं, आता एक आमची EC मीटिंग असतात एक्झिक्युटिव्ह कमिटीची, तर ती बुलढाण्यामध्ये पण झाली जुलैमध्ये. त्याच्यानंतर आता नाशिकला झाली आमची नॅशनल लेवलची कॉन्फरन्स. तर ह्याच्यात पूर्ण एक दिवस आमचे वेगवेगळे सेलचे म्हणजे मेडिको लीगल ॲस्पेक्ट्स असतील, असे प्रत्येक विषयावरती वेगवेगळे असे हे आयोजित केले जातात. मीरा भाईंदरला झाली, आता लातूरला होणार आहे 19-20 तारखेला, त्याच्यानंतर मुंबईला आहे 21-22 तारखेला.
परत मागे चंदीगडला आमची झाली. म्हणजे तिथे पण म्हणजे इव्हन आम्ही वेगवेगळ्या स्तरावरती नेते असतील किंवा लोकल जे काही असतील किंवा खासदार असतील किंवा मंत्री असतील त्याचे, तर ह्यांनाही तिथे इन्व्हाईट करत असतो, की त्यांनाही आमच्या मागण्या किंवा आमचं काम कशा प्रकारचं चाललेलं आहे, हे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. निश्चितच हे आपलं जे काम आहे संपूर्ण देशभरात आहे, राज्यात देखील ते काम आहे. असं असताना ज्या निमा संघटनेच्या माध्यमातून आपण जे काम हाती घेतलेलं आहे ऑर्गन डोनेटचं, हे काम देखील फार महत्त्वाचं आहे. यापुढंही असं हे काम चालत राहो अशी आशा या ठिकाणी व्यक्त करूयात आणि पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत पुन्हा एकदा नवीन विचाराशी आपण पुन्हा बोलणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र. दीपक मोरे, बुलढाणा.